मराठी माणसासाठी सर्व काही बाजूला ठेवून एकत्र यावं लागेल ही उद्धव ठाकरे यांची भूमिका। खासदार संजय राऊतांचं मनसे शिवसेना युतीबाबत मोठं वक्तव्य। उद्धव ठाकरेंची मनसे आणि दिलसे भूमिका असल्याचंही वक्तव्य। एकत्र यायच्या गोष्टी दिलसेच करायच्या असतात। राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंची मिश्किल प्रतिक्रिया। राज ठाकरे युतीबाबत अद्याप काहीही बोललेले नाहीत। मनसे नेते यशवंत किल्लेदार यांची प्रतिक्रिया। तर युतीबाबत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघे भाऊ निर्णय घेतील असंही वक्तव्य। नाशिकच्या येवल्यात विवाहित महिलेची आत्महत्या। गंगापूर पोलीस ठाण्यात सासू, नणंद आणि पतीविरोधात गुन्हा दाखल। विवाहितेला सासरच्यांकडून त्रास देण्यात येत होता, नातेवाईकांनी केला आरोप। नाशकात भक्ती गुजराती या विवाहितेची आत्महत्या। गंगापूर पोलीस ठाण्यात सासू, सासरे, नणंद, पती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल। आमच्या मुलीला न्याय द्या। येवल्यात भक्ती गुजरातीच्या अंत्ययात्रेत झळकले फलक। वैष्णवी हगवणे प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या निलेश चव्हाणला शोधण्यासाठी रात्री पोलीस त्याच्या घरी पोहोचले, मात्र तो हाती लागला नसून त्याचा लॅपटॉप जप्त करण्यात आल्याची माहिती। मयुरी जगताप हिच्या आई आणि भावाने राज्य महिला आयोगाला लिहिलेलं पत्र समोर। नोव्हेंबर 2024 मध्ये लिहिलं होतं पत्र। हगवणे कुटुंबाकडून अत्याचार होत असून संरक्षण देण्याची मागणी केली होती। महिला आयोगाकडून मात्र दखल नाही। मयुरी जगतापच्या तक्रारीची राज्य महिला आयोगानं वेळीच दखल घेतली असती तर आज वैष्णवी सुद्धा जिवंत असती। अंजली दमानी यांनी राज्य महिला आयोगाला सुनावलं। वैष्णवीला लग्नात दिलेले 51 तोळे सोनं हगवणे कुटुंबियांकडून गहाण ठेवण्यात आल्याचं समोर। सोनं नेमकं कोणत्या कारणासाठी गहाण ठेवलं, त्यासाठी वैष्णवीची परवानगी घेतली होती का, याबाबत पोलीस सध्या तपास करतायत। बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाणवर आणखी एक गुन्हा दाखल। वारजेनंतर आता बावधन पोलिसांकडून गुन्हा दाखल। निलेशचे वडील आणि भावालाही पोलिसांकडून चौकशीसाठी समन्स। वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाणवर धमकी प्रकरणी गुन्हा दाखल, मात्र अद्याप अटक नाही। कसपटे कुटुंबियांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची केली मागणी। घरगुती हिंसाचाराने पीडित महिलांनी घेतली करुणा मुंडेंची भेट। महिला आयोगाकडे तक्रारी नेऊनही दखल घेतली जात नसल्याचा पीडित महिलांचा आरोप। त्यानंतर रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची करुणा मुंडेंकडून मागणी। आदिवासी विकास विभागाचा 335 कोटींचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवला। शासन निर्णय जाहीर। या निर्णयाचा फटका विभागाच्या योजनांवर। याआधी सामाजिक न्याय विभागाचा निधी देखील वळवण्यात आला होता। आदिवासी विभागातील योजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही। कोणतीही योजना बंद पडणार नाही। आदिवासी मंत्री अशोक उईकेंची लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला, त्यावर प्रतिक्रिया। आदिवासी विभागाचा निधी परत लाडकी बहीण योजनेसाठी वळवला, त्यावरून आरपीआयच्या सचिन खरात यांचा भीक मागो आंदोलनाचा इशारा। दलित आणि आदिवासी आमदार गप्प का? खात्याकडे लक्ष देता येत नसेल तर राजीनामा द्या, खरात आक्रमक। पुण्यातील खराडी परिसरात सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचा छापा। 150 ते 200 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह कारवाई। 100 ते 150 लोक ताब्यात। सर्व आरोपी गुजरातचे असल्याची माहिती। प्राईड आयकॉन नावाच्या इमारतीत चालवलं जात होतं बनावट कॉल सेंटर। अमेरिकेमधील लोकांची डिजिटल अटक नावाखाली केली जात होती फसवणूक। कॉल सेंटरमध्ये काम करणारे अनेक तरुण तरुणी ताब्यात। पुण्यातील बोगस कॉल सेंटर प्रकरणी आतापर्यंत 5 आरोपींना अटक। पोलिसांकडून कॉल सेंटरमधील मुद्देमाल जप्त। धुळे शासकीय विश्रामगृहातील रोकड प्रकरणी खोतकरांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांची काल पुन्हा एकदा चौकशी। आज त्यांचा जबाब घेतला जाणार। धुळे रोकड प्रकरणातील मुख्य आरोपी किशोर पाटील यांच्या मोबाईलचा सीडीआर पोलीस यंत्रणेनं सायबर शाखेकडून मागवलाय। किशोर पाटील यांनी नेमके कुणाकुणाशी संभाषण केलं याचीही माहिती घेतली जाणार। मुंबईच्या कुर्ल्यात मोठी सायबर चोरी। हॅकर्सकडून एका खासगी कंपनीच्या डेटावर हल्ला। बिटकॉइन स्वरूपात खंडणी देण्याची हॅकर्सची मागणी। सलमानच्या घरात घुसखोरी करणाऱ्या महिलेकडून अंधेरी आरटीओमध्ये 2 महिला अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण। गाडीच्या विक्रीवरून झालेल्या वादातून मारहाण। 28 एप्रिल रोजीची घटना। बीडमधील सुरक्षा रक्षकाच्या गोळीबारात ठार झालेला चोरटा होता अट्टल गुन्हेगार। याआधी वेगवेगळ्या पोलिसात 18 गुन्ह्यांची नोंद होती। या प्रकरणी गोळीबार करणाऱ्या सुरक्षा रक्षक अटकेत। वाशिमच्या केकत उमरा गावात एका तरुणानं हातात तलवार घेऊन दहशत माजवली। घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तलवार जप्त करत त्या युवकाला ताब्यात घेण्यात आलं।
बोगस शिक्षक भरती घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांना संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे अपात्र शिक्षकांना पदोन्नती देऊन शासनाची फसवणूक केल्याचं समोर. विदर्भातील 86,000 हेक्टर झुडपी जंगल वनक्षेत्र घोषित, महसूल विभागाकडून वन विभागाकडे हस्तांतर. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे लाखो कुटुंबांवर बेघर होण्याचा धोका. नाना पटोले यांनी पुनर्विचार याचिकेची मागणी केली. जम्मू काश्मीरमध्ये किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांशी लढताना संदीप गायकर शहीद. अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार. शहीद संदीप गायकर यांच्या वीर पत्नीकडे भारताचा तिरंगा सन्मानाने सुपूर्द. यावेळी वीर पत्नीनं धीरोदास्तपणे भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. तिरंगा सन्मानाने स्वीकारला. डोळे पाणावणारी आणि अंगावर शहारा आणणारी दृश्य. जवान संदीप गायकर यांना अखेरचा निरोप देताना कुटुंबियांसह ग्रामस्थांना अश्रुवानावर. पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवल्यानंतर अश्रूंचा वाण फुटला. अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावात शहीद जवान संदीप गायकर यांच्यावर ग्रामस्थांकडून पुष्पवृष्टी. शहीद जवान अमर रहे, भारत माता की जय अशा ग्रामस्थांकडून घोषणा. शहीद जवान संदीप गायकर यांचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतलं अंतिम दर्शन. ब्राह्मणवाड्यामध्ये जात पुष्पचक्र अर्पण करून अंतिम दर्शन घेतलं. कोल्हापुरात भर पावसात निघाली तिरंगा रॅली. सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत राजकीय नेत्यांसह माजी सैनिकांचा सहभाग. झुडपी जंगलांबाबत सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात राज्य सरकार कमी पडलं. चूक दुरुस्तीसाठी राज्य सरकारनं तातडीनं सुप्रीम कोर्टात धाव घ्यावी. नाना पटोले यांची मागणी. नारायणगाव पोलीस स्टेशनच्या इमारतीचे अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन. दिलीप वळसे पाटील, अतुल बेनके, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांची देखील उपस्थिती. नारायणगाव पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवारांवर सोफा पुसण्याची वेळ. सोफा खराब असल्यानं अजित पवारांनी स्वतःच सोफा साफ केला. पत्नीसोबत कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणेंचा डान्स. पुतण्याच्या हळदी समारंभात केला जोडीनं डान्स. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नियोजन चुकल्यानं पहिल्याच पावसात सिंधुदुर्गात बत्ती गुल. अधिकाऱ्यांनी खुर्चीवर बसून राहू नये, प्रत्येक गावाला भेट द्यावी. नितेश राणेंची वीज वितरण अधिकाऱ्यांना खडेबोल. पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील रक्ताची फेरफार करणाऱ्या डॉक्टर अजय तावरेचा आणखी एक कारनामा समोर. रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी रॅकेट प्रकरणातही तावरेचा सहभाग असल्याचं समोर. केरळात मान्सून दाखल. दरवर्षीपेक्षा एक आठवडा आधीच मान्सून केरळात. कर्नाटक, तमिळनाडूमधील काही भागही मान्सूनने व्यापला. नैऋत्य मान्सून गोव्याच्या वेशीवर दाखल. पुढील 2 दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यास अनुकूल वातावरण. कोकण किनारपट्टीवर रेड अलर्ट. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी 2 दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज. ताशी 45 ते 60 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता. सोलापूरच्या उजनी धरणाच्या पाणी पातळीत गेल्या 3 दिवसात 1.2 टीएमसीनं वाढ. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यानं उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ. कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सखाराम बंधारा देखील पाण्याखाली गेला असून इथली वाहतूक बंद ठेवण्याचा पालिकेचा निर्णय. वाशिम जिल्ह्यात मागील 12 ते 13 दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस पडत असतानाही प्रशासनाचा हलगर्जीपणा. स्वस्त धान्य दुकानातील गहू पावसाने भिजल्याचा प्रकार समोर. नागरिकांकडून संताप व्यक्त. पालघरच्या पूर्व भागाला वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपलं. जोराच्या वाऱ्यामुळे झाडांच्या पडझडीसह घरांचंही मोठं नुकसान. गडचिरोलीमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस सुरू. पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. एका दिवसाच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यात पुन्हा पावसाच्या जोरदार सरी. अनेक भागातील भातपीक जमीनदोस्त झाल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. गुजरात राज्यातील काही भागात पावसाची दमदार हजेरी. व्यारा, वालोड, डोलवण, सोनगड या भागात पावसाची तुफान बॅटिंग. अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित दुप्पट नुकसान भरपाई द्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या धाराशिवचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांची कृषी मंत्र्यांकडे मागणी. बनावट बियाणांपासून शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाकडून 14 भरारी पथकांची नियुक्ती. जिल्ह्यात 14 नियंत्रण कक्षांची देखील उभारणी.
छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये लिंकिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक लूट, शेतकऱ्याला पाहिजे ते बियाणे न देता कृषी केंद्रांमध्ये त्यांच्या मनाने बियाणे देत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. यवतमाळमध्ये शेतकऱ्यांना आतापर्यंत केवळ 524 कोटी म्हणजे केवळ 24% कर्ज वाटप करण्यात आले. कर्ज वाटप करताना बँका आखडता हात घेत असल्यानं शेतकऱ्यांवर सावकारांच्या दारी जाण्याची वेळ येते. छत्रपती संभाजीनगरमध्ये धुळे सोलापूर मार्गावर दुधाचा टँकर उलटला. टँकरमधून गळणारं दूध मिळवण्यासाठी लोकांनी गर्दी केली. बीडच्या धारूर तालुक्यात सर्पदंशामुळे सख्या बहीण भावाचा मृत्यू झालाय. झोपेतच साप चावला, उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू. बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर रेल्वे स्थानकातून 2 रेल्वे तिकीट दलालांना अटक करण्यात आली आहे. 10 लाख रुपयांची 182 रेल्वे तिकीटं जप्त. कलम 143 अन्वये गुन्हा दाखल. मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 ब्लॉक असेल. पश्चिम मार्गावर आज मध्यरात्री अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक. मध्यरात्री 11:30 ते पहाटे 4:45 भाईंदर ते बोरिवली दरम्यान असणार ब्लॉक. धाराशिवच्या लोहाऱ्यामधील कचरा प्रकल्पाविरोधात सुरू असलेलं शिवसेनेचं उपोषण मागे. जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर सोडलं उपोषण. रत्नागिरीतील खेडमधल्या चिंचगरमध्ये मंदिराचा कलशारोहण कार्यक्रम. शिवसेना नेते रामदास कदम, मंत्री शंभूराज देसाई, उदय सामंतांसह अनेक राजकीय नेते एकाच मंचावर. नंदुरबारच्या शहाद्यामध्ये लहान मुलावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला. रस्त्यानं जाणाऱ्या दुचाकीस्वारामुळे मुलगा थोडक्यात बचावला. हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सोलापूरच्या कुसूरमध्ये 9 वर्षीय शाळकरी मुलीचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळल्यानं खळबळ. मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. जालन्याच्या अंबड तालुक्यातील सुखापुरी फाट्यावर भीषण अपघात झाला. ट्रॅव्हल्स आणि टेम्पोची समोरासमोर धडक झाली. घटनेत 3घांचा मृत्यू झालाय तर 8 जण जखमी. बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली आहे. पानसरेंकडून कॅटमध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरणाने स्थगिती दिली. भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडेंच्या आईचं निधन झालं. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी फुंडे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर धाराशिवमध्ये तिरंगा रॅली. शिवसेनेच्या रॅलीत ढोल ताशांचा गजर आणि पारंपरिक वारकरी वेशभूषा, तर भाजपनं काढलेल्या तिरंगा रॅलीत भारत मातेच्या रूपातील तरुणींनी लक्ष वेधलं. छत्तीसगडच्या विजापूर भागात 24 नक्षलवादी शरण आले. नक्षलींचा सर्वोच्च नेता बसवराजूच्या एन्काउंटरनंतर शरणागती, त्यामुळे नक्षली चळवळीचा कणा मोडला. भारत कोणत्याही न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंगला भीक घालत नाही. जर्मनीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं वक्तव्य. प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर राबवलं. जर्मनीत जयशंकर यांनी मांडली भारताची न्याय्य भूमिका. ठाणे शहरात 3 दिवसात कोरोनाचे 10 सौम्य रुग्ण आढळले. खबरदारी म्हणून ठाणे जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी विशेष कक्ष स्थापन. कोविडच्या वाढत्या प्रकरणानंतर दिल्ली सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी. काळजी करण्याचं कारण नसून योग्य ती खबरदारी घेण्याचं केलं आवाहन. परिस्थितीवरही दिल्ली सरकारचं लक्ष. ऑनलाईन जुगार कायदा थांबवू शकत नाही. कोणताही कायदा लोकांना सट्टेबाजी आणि जुगार खेळण्यापासून रोखू शकत नाही. सुप्रीम कोर्टानं व्यक्त केली हतबलता. केंद्र सरकारला नोटीस बजावून न्यायालयानं म्हणणं मागवलं. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात लालू प्रसाद यादव यांच्या विरोधातील आरोपपत्राची दखल घेण्याबाबत न्यायालयानं निकाल राखून ठेवला. 3 जूनला होणार पुढील सुनावणी. एलन मस्क यांच्या सरकारमध्ये डेटा विश्लेषणासाठी ग्रोक एआयचा वापर वाढवतायत, ज्यामुळे हितसंबंध कायद्यांचं उल्लंघन होण्याची शक्यता आहे. जर्मनीच्या हॅम्बुर्ग शहरातील रेल्वे स्थानकावर एका महिलेचा तब्बल 12 लोकांवर चाकू हल्ला. घटनेत 3 गंभीर जखमी. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतलं.